दत्त जयंतीची सजावट बघा खूप छान काय केली. पाळणा प्रवचन आत्मा जीव शिव समा. आता त्या दत्तपणाचं वचन करायचंय. कितीला संपवायचंय बरोबर. हा आता 5 मिनिटं आपल्याकडे राहिलेले आहेत. आता थोडं 5 मिनिटं चिंतन बघूया. राहिलेले 2 चरण वडून घेऊया. कारण वडायचं पण माहिती असं लांबवायचंच माहिती असं वडायचं शॉर्टकट. आता आपल्याला वेळ नाही कारण मला अर्धा तास लेट झालं. पेटी माझी तिकडं होती. रात्री आम्ही भजनाला गेलो. तिकडं गाडी नसताना पेटी आणली. पप्पा जे तिकडं होता मुलाला पप्पाच आणायला लावला. ते साहित्य गोळा केलं. त्याच्यातून येता येता विण्याची कार होती. काय सांगायचं एवढ्या अडचणी खरंच चांगल्या गोष्टीला खूप अडचणी येतात नाही का. हा भगवंत आहे ना परीक्षा एवढी घेतो पण त्या परीक्षेला आपण पासच होतो. एवढा त्रास होतो पण मला जिथं पोहोचायचा भगवंत बरोबर तिथं पोहोचवतो. आणि जी सेवा आहे ती करूनच घेतो. हा कुणी असो कुणी नसो किंवा नाही का आपल्याला वाटतं हे नाही आले तर काय बोलते पण भगवंत बरोबर सोय करतो. आपण जन्माला घालायच्या अगोदर भगवंताने दुधाची सोय केली बरोबर आहे. मग आपण का त्याला माहिती असतं सगळं पण हिला फुकटची चिंता. माझं कसं होईल माझ्या मुलाचं कसं होईल माझ्या मुलाच्या मुलाचं कसं होईल त्या मुलाच्या मुलाचं कसं होईल. तुम्ही राहता का मग काय वाटायला असू द्या विनोदाचा भाग सोडून द्या. पण मला सांगतात दत्त माझी माता दत्त माझा पिता बहिणी बंधू चुलता दत्त माझा बहीण कशी असावी तर मला सांगतात बहीण माझी चंद्रभागा तरी तसे पाप भंगा. बहीण अशी असावी की जे माझ्या हातून माझ्या देहाकडून जे पाप घडल त्याचं निवारण करणारी असावी. ते भंग म्हणजे ते भंगणारी असावी. ते पाप न तिच्या हातून सगळं पोटात घेणारी असावी. म्हणून मला सांगतात बहीण माझी चंद्रभागा करी तसे पाप भंगा. कुंडलिक बंधू माझा त्याची ख्याती सांगू. मला सांगतात माझा भाऊ कोण आहे तोच कुंडलिक माझा भाऊ आहे. दत्त माझा भाऊ आहे. पांडुरंग माझा भाऊ आहे. अशी भावना असावी आपल्या अंतःकरणातली. म्हणून महाराज सांगतात की भावाचं नातं सुद्धा त्याच्या बरोबर
जोडायचंय, कुणाशी नातं जोडायला जायचं नाही. ते कधी आपला हात सोडतील